नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली आता रुसून गाडीजवळ येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो की बायको, मला माहिती होतं तू इथेच उभी असशील. तेव्हा सायली अर्जुनजवळ काहीच बोलत नाही. ती सरळ जाऊन गाडीचा दरवाजा उघडत असते. गाडी इथे लॉक असल्यामुळे अर्जुनचं लक्ष जातं आणि तो आधी गाडी अनलॉक करतो. तेव्हा सायली दरवाजा उघडते आणि सरळ आता गाडीमध्ये बसते. तेव्हा अर्जुनसुद्धा जातो आणि लगेचच आपल्या सीटवर जाऊन बसतो. तेव्हा त्याला कळलेलं असतं की सायली आता रुसलेली आहे आणि तिचा राग घालवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा गाडीमध्ये बसतो. सायलीने सीट बेल्ट लावलेला नसतो, त्यामुळे तो सीट बेल्ट घेतो आणि तिला दाखवतो. त्यानंतर तीसुद्धा आपला सीट बेल्ट लावून घेते. तेव्हा इथे अर्जुन तिच्याकडे बघत असतो, पण सायली मात्र त्याच्याजवळ बोलायला तयार नसते. तेव्हा अर्जुन आता गाणं लावतो. चाफा फुले ना, चाफा बोले ना, हे गाणं लावतो. त्यानंतर ती दुसरं गाणं लावते. असं करून करून मराठी अशी छान छान गाणी दोघेजणं लावत असतात. तीसुद्धा अबोल्यावरतीच असतात आणि प्रेमावरतीच असतात. तेव्हा इथे सायलीचा राग लगेच निघून जातो आणि ती अर्जुनसाठी छान असं गाणंसुद्धा म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको खरंच सांगू का, मला माहिती आहे तू काय बोलण्याचा प्रयत्न करतेस. मला सगळं कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. आपल्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय आपण प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं नाही, नाहीतर ती आपला प्लॅन फ्लॉप करू शकते असं तुला वाटतंय ना. तू जे बोलतेस ते मला पटतंय गं, पण तरीसुद्धा आता मला पेशन्स ठेवायचे नाही आहेत. प्रियाच्या विरोधात मला लवकरात लवकर पुरावे गोळा करायचे आहेत आणि ते सगळ्यांसमोर सादर करत तिला या घरातून बाहेर काढायचं आहे, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. तर इथे पूर्णाजी, कल्पना, त्याचबरोबर प्रताप काका तिघेही जणं बसलेले असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, आज मी तन्वीला माझ्यासाठी कॉफी बनवायला सांगितली होती. तेव्हा तिला असं वाटलं की इन्स्टंट कॉफी बनवायची आहे. मी म्हणाले, नाही मला फिल्टर कॉफी हवे. तिची कॉफी बनवताना अशी काही तारांबळ उडाली होती ना, म्हणजे बघण्यासारखी. तेव्हा सगळेजण हसत असतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, पण अर्जुन सायलीने आपल्याला तन्वीबरोबर जे काही चांगलं वागण्याचं नाटक करायला सांगितलं आहे ना, ते अगदी अप्रतिमच आहे. तेव्हा अस्मिता त्यांनी म्हणते, काय झालं तरी काय, तुम्ही तिघेजण एवढे हसताय काय. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं अस्मिता, सायली अर्जुनने आम्हाला एक नवीन काम दिलेलं आहे, प्रियाबरोबर चांगलं वागण्याचं काम. तेव्हा ती म्हणते, म्हणजे. तेव्हा इथे एके दिवशी सायली अर्जुनने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय गं सायली, तू सगळ्यांना माझ्या रूममध्ये का बोलावलंयस, काय बोलायचं काय तुला, एवढं महत्त्वाचं आहे का. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी, मला महत्त्वाच्या विषयावरतीच बोलायचं आहे, म्हणजे प्रियाच्या विषयावरती. तेव्हा ती आता सध्या सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करते. कारण का, तर तिला सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये यायचं आहे. अश्विन भाऊजीसुद्धा तिच्याबरोबर आता चांगले वागत नाही. कारण का, तिने आपल्या प्रतिमा आत्यांना रक्त दिलं नाही आणि या गोष्टीचा राग अश्विन भाऊजींनासुद्धा आला आहे. आणि तिचं रोजचं बाहेर जाणं, खोटं बोलणं, या गोष्टी त्यांच्यासुद्धा नजरेस यायला लागल्यात. आणि म्हणून तिने आता स्वतःवरचं लक्ष इथे आता दुसरीकडे जावं यासाठी चांगुलपणाचं नाटक करते. ते आपल्या सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं फक्त नाटक करते. त्यामुळे तुम्हीसुद्धा एक नाटक करायचं आहे, तर तिच्याबरोबर चांगलं वागायचं. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय, आम्ही तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करायचं. ती मुलगी मला तर माझ्या नजरेसमोरसुद्धा उभी असलेली आवडत नाही, असं कल्पना म्हणते. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे मग जर आम्हाला तुम्ही नाटक करायला सांगताय, तर तुम्ही दोघेसुद्धा तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटक का नाही करत, म्हणजे तिच्या मनात नक्की काय चाललं आहे हे तरी कळेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही तिच्याबरोबर चांगलं वागलो ना, निदान नाटक तरी केलं, तरीसुद्धा तिला आमच्यावरती संशय येईल की आम्ही तिच्याबरोबर चांगलं का वागतोय. तुम्ही तिच्याबरोबर चांगलं वागा, आम्ही तुमच्यावरती रागू आणि मग तिला असं वाटेल की तुम्ही लोक तिच्या बाजूने आहात. आणि असं करत करत तिला घरातल्या कामांमध्ये बिझी करून ठेवायचं, जेणेकरून ती बाहेर जाऊन कट कारस्थानं करणार नाही आणि आम्हाला तिच्या विरोधामध्ये ठोस पुरावे गोळा करता येतील, असं अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं. आणि त्यांच्या प्लॅनिंगनुसार इथे आता पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका तिघेही जण चांगले वागत असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते, अच्छा, म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही तन्वीला
खोटं खोटं का होईना पण चांगलं वागवताय, एक संधी देताय. मग हे तुम्ही सचिनच्या बाबतीत का नाही करत? तुम्ही त्याला एक संधी का नाही देत? त्याच्याकडून चूक झाली म्हणून त्याला काही फासावरती चढवणार आहात का? एक संधी देऊन बघा ना त्याला, असं अस्मिता म्हणत असते. पण घरातले लोक काहीच बोलत नाही. ती म्हणते जाऊ दे, बोलण्यात काही अर्थच नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आपण काय करूया, ती प्रिया आहे ना, दर महिन्याला त्या मैनावती आणि सदाला पैसे देत आहे. मग ते आपण तिच्या बँक स्टेटमेंटवरून बघू शकतो का? म्हणजे तिच्या बँकेमार्फत आपल्याला कळेल ना की ती दर महिन्याला पैसे देते की नाही, याचा शोध आपण घेऊ शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो तेवढं ते नाही कळणार, कारण का तिने इथे आता पैसे ट्रान्सफर केलेले नाही आहेत मोबाईलवरून, तर तिने कॅश दिलेले आहे. म्हणजे पैसे काढून नंतर तिने कॅश दिले, त्यामुळे असं बँक स्टेटमेंट किंवा ट्रान्सफर केलेलं ट्रान्झॅक्शन वगैरे आपल्याला दिसणार नाही. पण तिने दर महिन्याला पैसे काढले असतील ना, तर आपण तिचं बँक अकाउंट चेक करू शकतो. त्याच्यावरती दर महिन्याला तिने 15 ते 20 हजार रुपये काढलेत का, हे आपल्याला बघता येईल आणि ते आपण बघूया. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मी सिनियरला फोन करतो, म्हणजे सिनियरच्या ओळखीने आपण तन्वीच्या बँकमध्ये जाऊ. तेव्हा इथे अर्जुन रविराज काकांना फोन करतो आणि म्हणतो की आम्हाला प्रियाचं बँक अकाउंट चेक करायचं आहे. तेव्हा एक महत्त्वाचं काम आहे, हे तुला मी सांगतो. कारण प्रिया दर महिन्याला पैसे काढते, पण ते कशासाठी वापरते ते कळत नाही आहे. आणि ते अश्विनकडूनसुद्धा पैसे घ्यायला लागले. अश्विनला यापुढे जास्तीचा त्रास होण्यापेक्षा आधीच आम्ही त्याला अलर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुम्ही तन्वीच्या बँकमध्ये जा, मी त्या मॅनेजरबरोबर बोलून घेतो. तर इथे सुमन रूममध्ये असते आणि सुमनला आठवत असतं की नागराजने तिला किती मारलेलं असतं, तिचे हाल केलेले असतात. हे सगळं तिला आता आठवत असतं आणि ती रडत बसलेली असते. तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि म्हणते काय गं सुमन, काय झालं? तू रडतेस का? कशासाठी रडतेस? तेव्हा सुमन म्हणते वहिनी, ज्या गोष्टीची भीती होती तेच घडते हो. इथे आल्यानंतर मला यांची खूपच जास्त आठवण येते. आता तुम्ही मला सांगा ना, हे आता आयुष्यभर जेलमध्येच राहणार का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की सुमन, अगं तो माणूस तुझ्याबरोबर किती चुकीचा वागला आहे, तिने आयुष्यामध्ये किती चुका केल्यात हे माहिती असतानासुद्धा तू त्या माणसाचा विचार करतेस. तेव्हा सुमन म्हणते तो माणूस खरंच किती क्रूर असेल, ज्याने स्वतःच्या भावाच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. मला अशा माणसाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. पण त्या जेलमध्ये त्यांचे होणारे हाल हे सुद्धा मला बघवत नाही आहेत. तिथे त्यांचे खूप हाल होत असतील ना हो. तेव्हा रविराज काका म्हणतात अगं सुमन, तुझं त्याच्यावरती किती जास्त प्रेम आहे, पण तो माणूस प्रेम करण्याच्या लायकीचा आहे? तुला खरंच असं वाटतं? हे बघ सुमन, तू जेवढा लवकर त्याला विसरण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढं तुझ्यासाठी चांगलं होणार आहे. तू नको त्याचा इतका विचार करू, पुढे जाऊन तुलाच त्रास होईल. तेव्हा इथे आता सुमन म्हणत असते मला सगळं कळतंय वहिनी, पण आता तुम्ही सांगा, त्यांच्याकडून एक चूक झाली मान्य आहे, म्हणून त्यांना आपण एवढी मोठी शिक्षा द्यायची का? त्यांच्याबरोबर असलेलं नातं तोडायचं, असं ती म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते अगं कधी कधी जी नाती असतात ना, ती तुटण्यासाठीच असतात. आता माझं आणि तन्वीचं बघ ना, ती माझी पोटची मुलगी आहे, तरीसुद्धा मला तिच्याबद्दल आपुलकी जाणवतच नाही. ती मला माझी मुलगी वाटतच नाही. त्यानंतर अर्जुन सायली दोघेजणं बँकमध्ये पोचलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतात की तुम्ही इथे तन्वी सुभेदार यांचं बँक अकाउंट चेक करायला आलात ना, रविराज काका आमच्याशी बोललेत, तुम्ही प्लीज ते बघून घ्या. तेव्हा इथे प्रियाचं नाव आता टाकलं जातं तन्वी अश्विन सुभेदार आणि तेव्हा तिचं बँक अकाउंट हे आता चेक केलं जात असतं. तेव्हा सायली म्हणते काय हो, तिच्या अकाउंटमध्ये आता पुरेसे पैसे नाही आहेत हो ना? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, पुरेसे पैसे नाही आहेत, पण तू जर बघशील ना तर ट्रान्झॅक्शन खूप आहेत आणि दर महिन्याला तिने 20,000 15,000 एवढी रक्कम काढलेलीच आहे. तेव्हा तिने कुठल्या महिन्यापासून काढले बघूया, तर पहिल्या महिन्यापासून तिने इथे 20,000 रुपये काढलेले आहेत. तेव्हा इथे सायली म्हणते अहो, ही तर 30 तारीख आहे ना, ज्या महिन्यात आपण सदा आणि महिन्याला घरातून बाहेर काढलं होतं, त्यांना हकलून दिलं होतं, ही तर 30 तारीख आहे. म्हणजे आपण त्यांच्याबरोबर संबंध तोडले होते, पण प्रियाने मात्र त्यांच्याबरोबर अजिबात संबंध तोडले नव्हते. हे आता या गोष्टीवरून लक्षात येते. पण प्रियाने सदा महिन्याला दर महिन्याला 20,000 रुपये का दिले असतील, नक्की काय कारण असेल, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो.
तर इथे आता अर्जुन म्हणतो की आम्हाला याच्या प्रिंटआउट मिळतील का? तेव्हा मॅनेजर म्हणतात, हो मिळतील ना, मी तुम्हाला लगेचच देतो. तर इथे आता प्रियाने फोन केलेला असतो मैनावतीला. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्ही काय सांगितलंत? तुम्ही माझ्याकडून कर्ज घेतलंत असं सांगितलंत. अहो पण कशाला तुम्ही कर्ज वगैरे कशाला बोललात? काहीतरी दुसरं खोटं बोलायचं ना. तेव्हा इथे मैनावती म्हणते, अगं पोरी आम्ही काय बोलणार होतो? ती सायली फौजदारासारखी घरामध्ये घुसली आणि एका पाठोपाठ एक आम्हाला प्रश्न विचारायला लागली. अगं तिने आम्हाला श्वाससुद्धा घेऊ दिला नाही गं. मग मला त्यावेळेला जे सुचलं ते मी सांगितलं, पण निदान खरं तरी नाही सांगितलं ना. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुम्ही ना एक दिवशी माझी वाट लावून टाकणार आहात. अहो दुसरं कारण सांगितलं असतं तर जास्त बरं झालं नसतं का? पण नाही, तुम्हाला मला अडकवायचंच असतं ना. तुम्ही तिथे काही बोलता, पण इथे परिस्थिती सांभाळून घेणं मला किती कठीण होतं माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता फोन ठेवा. मी कोपरापासून तुम्हाला हात जोडते. यापुढे अर्जुन सायली तुम्हाला काही विचारायला आले, निदान एवढं जरी विचारलं ना तुम्ही जेवलात का, तरीसुद्धा नाहीच म्हणायचं. तेव्हा प्रिया म्हणते की आता मी काय करू? अर्जुन सायलीचा माझ्यावरती संशय येणार नाही यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तेवढ्यातच तिथे आता अश्विन आलेला असतो. अश्विनचा चेहरा उतरलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, आता याला काय झालं तोंड पाडून यायला? माझं सत्य तर समजलं नसेल ना. तेव्हा प्रिया म्हणते, काय रे अश्विन, काय झालं? असा का चेहरा पडलाय तुझा? तेव्हा इथे अश्विन म्हणतो, खरंच मला आहे ना काय बोलावं काही कळत नाही आहे. गरीब माणसं त्यांच्या परिस्थितीसाठी काय काय करतात ना, म्हणजे किती खालच्या लेवलला जातात. एका माणसाने माझ्या पर्समधून पैसे चोरले, माझ्या बॅगमधून पैसे चोरले आणि मी विचारलं तर सांगितलं की हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी पैसे नाही आहेत म्हणून म्हणून थोडेसे पैसे चोरले. अगं म्हणजे मला राग नाही आला गं, मला वाईट वाटलं की परिस्थिती माणसाला काय काय करायला भाग पाडते. म्हणजे इथे आता त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने माझ्या बॅगमधून पैसे चोरले. त्यासाठी मी त्याला माफ करू की नको मला कळत नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तू माफ कर, त्या लोकांना माफ करायचं असतं. अरे गरीब लोक असतात रे ती. मी सुद्धा रस्त्यावरती झोपणाऱ्या, रस्त्यावरती बसणाऱ्या माणसांची मदत करत असते, त्यांना पैसे वगैरे देत असते. मला शक्य होईल एवढी मदत मी करतच असते. तेव्हा चैतन्यसुद्धा जेवायला बसलेला असतो. अस्मिता म्हणत असते, खरंच म्हणजे मला काही करावंसं वाटत नाही आहे, मला चालतासुद्धा येत नाही आहे, मला खातंसुद्धा येत नाही आहे, मी काय करू? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं बाळा आता डिलिव्हरी जवळ आली आहे ना, मग त्याच्यामध्ये असं होतंच की. तेव्हा सचिन म्हणतो, सॉरी अस्मी, म्हणजे या सगळ्यामध्ये मला असं काहीच करता येत नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मला माहिती आहे बाळ जन्माला आल्यानंतर तू त्याची व्यवस्थितच काळजी घेणार आहेस. तेव्हा इथे आता लगेचच कल्पना म्हणते, तू काहीतरी अजून घे ना, हुसळ घे अस्मिता, चपाती घे आणि पोटभर जेव बरं. ती म्हणते, मी एकटी जेवत नाही आहे मम्मा, माझ्याबरोबर सचिनसुद्धा आला आहे ना, मी त्याला आग्रहाने घेऊन आले. तू त्याला विचारतच नाही आहे का हवं आहे की नको ते? पूर्णाजी म्हणते, अगं त्यांची आवड निवड तुला जास्त माहिती असणार, तू विचार आणि आम्हाला सांग ना काय हवं नको ते. अस्मिता म्हणते की एक काम करा, त्याला दहीभात वाढा, त्याला दहीभात खूप आवडतं. तेव्हा सचिन म्हणतो, नाही नको, मला आता काही नको, माझं पोट भरलं. आणि तो सरळ आता तिथून निघून जातो. तेव्हा अस्मिता म्हणत असते, भरलं तुमचं पोट? तो भरलेल्या ताटावरून उठून गेला. तेव्हा कल्पना म्हणते, अस्मिता आम्ही या माणसाला तुझ्यासाठी सहन करतोय, कळलं ना, नाहीतर तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, नाहीतर काय, भरल्या ताटावरून उठून गेलाय. ज्याला पंचपक्वानाची आवड नसते ना, तो असंच निघून जातो आणि मग बाहेर जाऊन पोट भरतो. हे तुला आता कळणार नाही, पण ज्या वेळेला कळेल ना, तेव्हा तू सुधारशील. अशा माणसावरती पुन्हा विश्वास ठेवणार नाही. तेव्हा सायली अर्जुनला आता अकाउंटची सगळी माहिती मिळालेली असते. अकाउंट डिटेल्स प्रियाचे आता मिळालेले असतात. तेव्हा प्रिया आता घाबरलेली असेल. तू सदा मैनाला भेटायला गेली होतीस ही गोष्ट मैनावती सदाने प्रियाला सांगितली असेल, मला माहिती आहे. तेव्हा सायली म्हणते, आपल्याला एक काम करावं लागेल, आपण घरी गेल्यानंतर प्रियाला जाब विचारू, नाहीतर तिला असं वाटेल की आपण तर तिला जाब विचारलाच नाही, म्हणजे नक्कीच आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपण गप्प बसलो. प्रिया खूप हुशार आहे, त्यामुळे ती काही ना काहीतरी करून पुरावेसुद्धा दूर ठेवू शकते. त्यामुळे आपण पकडायचं तर तिला रंगे हातच पकडायचं, असं इथे सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणते, हे लोक कोण आहेत जे आपल्या घराकडे जात आहेत?
प्रियाने नवीन नाटकाला सुरुवात केलेली असते. तेव्हा अर्जुन सायली त्या ठिकाणी येतात. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही इथे आलात, मला खरंच खूप बरं वाटलं. तसंही आपण दर महिन्याला भेटतोच नाही का? मी तुम्हाला मला होईल तशी, शक्य होईल तशी मदत करत असते. मी तुम्हाला थोडेफार पैसे देत असते. पण ह्या वेळेला मी तुम्हाला पैसे देणार नाही आहे, तर माझा नवरा अश्विन, मी त्याच्या हातून तुम्हाला थोडे थोडे पैसे देणार आहे, असं प्रियाने आता त्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, खरंच तन्वी, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटते आहे की तू गरिबांची मदत करतेस. तेव्हा सायली म्हणत असते, अच्छा, तू ह्या गरिबांची मदत कशासाठी करतेस गं? मैनावती आणि सदाला तू दर महिन्याला 20,000 रुपये देतेस, ही गोष्ट लपवण्यासाठी तू या लोकांची सुद्धा मदत करतेस. तेव्हा अश्विन म्हणतो, मला माहिती आहे की तन्वी गरिबांची मदत करत असते. तिला शक्य होईल तेवढे पैसे ती त्यांना देत असते आणि माझा विश्वास आहे. आता तन्वी काहीतरी चांगलं करते, त्याच्यावरती तुम्हाला संशय घ्यायचा आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आम्हाला संशय येतोय. ज्या मैनावती आणि सदाबरोबर आपण सगळे संबंध तोडले होते, त्या मैना सदाला ही दर महिन्याला पैसे का देत होती? त्यांच्याबरोबर आपला काय संबंध? तेव्हा अश्विन म्हणतो, अरे त्यांची परिस्थिती हालाकीची होती, गरीब लोक आहेत ते. मग त्यांना जर आपण मदत केली तर कुठे बिघडलं? आपण या लोकांना सुद्धा मदत करतोच आहे ना. बोला रे, तुम्ही सांगा, कधीपासून तन्वी तुम्हाला मदत करते ते सांगा. तेव्हा ते गरीब लोक म्हणतात की मी तर मंदिराच्या बाहेर राहतो. तेव्हा ही मॅडम मला दर महिन्याला पैसे द्यायची. जे लोक आता तिथे आलेले असतात ना, ते सगळेजण सांगत असतात की या मॅडम आम्हाला पैसे देत होत्या. सगळेजण खोटं बोलत होते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, असू द्या, मी काही तुमच्यावरती उपकार वगैरे करत नाही आहे. माझ्याने जेवढं शक्य होतं आहे तेवढं मी फक्त तुमच्यासाठी करते आणि करत राहणार. तेव्हा इथे सायली म्हणते, हो, मग याआधी तुला या गरिबांची मदत करताना मी कसं बघितलं नाही गं? असा प्रश्न सायलीने विचारलेला असतो. तर पुढील भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते की आपण आता प्रियाच्या खोटाडेपणावरती विश्वास तर ठेवला आहे, पण याची शिक्षा मात्र तिला मिळायलाच हवी. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बाप रे, म्हणजे आता प्रिया चुकले तर सायली 2.0 तिला शिक्षा देणार तर? तेव्हा सायली म्हणते, हो. सायली जाते आणि त्या सगळ्या गरीब लोकांना घरामध्ये घेऊन येते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं काय हे सायली, या लोकांना पैसे देऊन मी पाठवलं होतं ना, तू त्यांना परत घेऊन आलीस. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रिया, तू या लोकांना दर महिन्याला पैसे देत होतीस, बरोबर ना? तेव्हा इथे सायली सगळ्यांना म्हणते की आपली प्रिया या सगळ्यांना थोडी थोडी मदत करते. मग आता अन्नदान हे पुण्याचं दान आहे, असं पूर्णाजी नेहमीच म्हणतात. मग तू त्यांना पैसे तर दिलेस, पण अन्नदान कधी करणार? तेव्हा आता मी या सगळ्यांना परत घेऊन आले. तू स्वतःच्या हाताने या सगळ्यांसाठी स्वयंपाक कर आणि या सगळ्यांना खाऊ घाल. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला पुण्य लाभेल. हो की नाही पूर्णाजी? तुम्हीच नेहमी म्हणता ना की अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा सायलीने प्रियाला कामाला लावलेलं असतं. त्या गरीब लोकांसाठी तिने तिला स्वयंपाक बनवायला सांगितलेला असतो. ही गोष्ट जेव्हा प्रियाला कळते तेव्हा तिला सायलीचा खूपच जास्त राग येतो.